रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। कृष्ण Hare
सांडोनी उद्योग सेवा
Thank you.
भक्ती आम्ही केली सांडूनी उद्योग, पावलो हे संग सुखयाचे, सुख आम्हा झाले धरित्राचा संग, पळाले उद्योग सांडूनी। वाह वाह वाह,
तुका म्हणे बहु सुख झाले जेवा घडली या सेवा विठोबाची सुख आम्हा झाले धरिता याचा संग पळाली उद्योग सांडुनिया समचरण सरोजम सांब्रनिला भुदावम जगनीत पाणी मंडनं मंडनाना तरुण तुळशी माला कंजरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयाचे केलिया स्मरण हो या सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरुचे ते नमस्कार मी आता कीर्तनी उभी असती लोका गसते तयाचे चरण साष्टांग नमनगा श्री गुरु चरण सरोज निज मन मुकुर सुधारी बरबर भूमि रवि मनमच जोदाय कपलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार जय हनुमान ज्ञान
सती सती हो लोक उजागर रामदूत तुलित बलधाम पवन असो सेवेकरता निवडलेला अभंग. सेवा किम निमित्त आहे, सर्वांना ज्ञात आहे. आता कीर्तन सोडण्याचा टाइम झालाय आणि तुकाराम महाराज म्हणतात की बाबा शिजल्यावरी जाळ, शिजल्यावर जाळ घातल्यावर काय होतंय बाबा, सगळंच वाया जाते. मग कोणाच्या मुखात जाण्यासाठी आता थेट मला कशावर यायचंय, मुद्द्यावर. का मुद्द्यावर यायचंय, बाकीचं सगळं का सोडून द्यायचंय. सोडावं, सोडायची गरज असते. काळाच्या ओघासारखं माणसाने चालायचं बघावं. आणि काळाचा ओघ जसा आहे, आता माझ्या तर पाठीमागे हे बी लागले, पण त्याला सांगितले मी आता अर्धा एक तास सेवा आहे म्हणलं, पुन्हा भजन आहे, बघू काय काय होते. जर असन माझ्या भक्तीचं काही सामर्थ्य तर राखतान ते आपल्याला, आणि आपले जर भक्तीचं सामर्थ्य नसन तर नाही राखायचे. मग म्हणायचं देवा तुझ्या मनाव, आणि तुझ्या मनाव जर सोडल्यावर तू आम्हाला जर हाकलून देत असशील, आम्ही कोणापाशी हात पसरायचे. अरे दास्यत्व तुझं आम्ही स्वीकारायलो, तर तुझं दास्यत्व स्वीकारित असताना जर आम्हाला दुसऱ्याच्या घरी भीक मागायची टाइम येत असेल तर मग तुझं दास्यत्व करण्याशी काय उपयोग आहे. म्हणून श्रीमंत योगी जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4-3 चरणाचा अभंग आहे. अभंग सगळ्याच्या परिचित आहे, म्हणजे मलाच अपरिचित अभंग होता, काढला आणि घेतला. का घेतला असं, सेवा ही किम निमित्त आहे, सर्वांना ज्ञात आहे. परंतु मायबाप तुम्ही नावलगावकर मंडळी आणि आमचे विवाह कीर्तनकार मन्नाथ महाराज नावलगावकर महाराज म्हणले बरं मला तोंड चोपडेपणा करायची गरज नाही, करीत नसतो मी. का एका म्हणता भले तुझ्या सहजाची निंदिले म्हणून. पण आता ओघ आलाय बाबा, ओघासारखं चालावं लागत. आणि ओघासारखं नाही चालले आम्ही कीर्तनकार कितीही मोठे असलो, गायक कितीही मोठे असलो तर कुठे आहेत, आवता माग. म्हणून पण खरंच अंतकरणात दुखत आहे, हो अंतकरणात दुखत आहे. का ज्या दिवशी म्हणलं ना राम महाराज खूप सुंदर मृदंग वादक, त्या दिवशी आमच्या अर्जुन महाराजाला वाटतं, गोविंद महाराजाला वाटतं की बाबानं त्याचं नाव घेतलं आणि यायचं अंतकरण दुखतंय. त्याचं अंतकरण दुखल्याला वक्त्याच्या गादीवर पाप लागत असते. त्या वक्त्याला गादी तर पुण्याची आहे, मग गादीच्या खाली उतरणं आणि त्याच्या मागं पाप लागणं. जर तसं होत असेल तर कीर्तन करायची काय गरज आहे, काय गरज आहे. पण मायबाप आज ही सेवा किम निमित्त आहे, कारण असल्याशिवाय कार्य नसतं. आणि कारण काय आहे, कारण आज देव जन्मले. कारण काय आहे, आज देवाने अवतार घेतलाय. आणि अवतार घेतला कशासाठी देवानी, भक्ताच्या भक्तीवर प्रसन्न होऊन अवतार देवाला घ्यावा लागत असतो. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतेत मायबाप, मी सांगत नाही, माझं कोणी ऐकतही नाही. माझ्या जवळचे लोक ऐकत नाहीत तर तुम्ही ऐकावं याच्यात मला काय नवल वाटेल, नाही ना. मायबाप श्रीमंत योगी जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावर काय भाष्य करायचं त्या अभंगाव कर जाव. वक्त्यानं गादीवर उभं राहिल्यावर कशावर भाष्य कर जाव, अभंगाव भाष्य कर जाव. नाहीतर संसार सगळेच लोक करायलेत, त्या संसारावर भाष्य करण्यावर काही बंद आहे का. सांगा ना मला, कोरड्या इरीत किती दिवस पाणी शेणल्यावर पाण्यानं ताण भागन हो, तसा ते कोरड्या इरीसारखा संसार आहे. कोणाला मोठा आणि कोणाला लहान म्हणणं म्हणजे काय आहे, कोरड्या इरीत पहरा सोडून पाण्याची अपेक्षा करणं आहे. म्हणून मायबाप गावाचं सहकार्य असतंय. समजा केवढाही कार्यक्रम केला आणि लोकच जर नाही आली, तू असं पाकन तू बघ म्हणल्यावर काय होईल हो, सोपं जाणार नाही. पण देवाला भेणारी लोक आहेत नावलगावमध्ये, आणि देवाला भेणारे लोक येत असतात की नको बाबा आज जयचा जन्म झालाय का, तेनं फक्त आणि फक्त भक्तासाठी. आणि देव खरं आहे हो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी सवारी.
देव कोणासाठी येत असतो? भक्तासाठी येत असतो. मग दुर्जनाला हाकलून देतो का? दुर्जनाचाही उद्धार करतो का? माझे माऊली सांगते, जय खळाची व्यंकटी सांडो. रे हे अधिकार माऊलीचाच होता आणि माऊलीनंच हे भाष्य करावं, आमचा अधिकार नाही. पण मायबाप, आज सेवेला निवडलेला अभंग इतका सोपा आहे ना, ऐका गड्या, इतका सोपा अभंग आहे का? भक्ती आम्ही केली, जगद्गुरु तुकोबाराय सांगते, आम्ही केली आणि आम्ही भक्ती करत आहोत. भक्ती करीत असताना आम्हाला फायदा काय आहे? आम्हाला त्याचा फायदा काय आहे? आम्हाला त्याचा एकच फायदा आहे, म्हणजे आम्ही सुखी झालो त्या भक्तीने. का सुखी झालो? भक्ती केल्यावर सुखी होत असते माणूस. का? देव दुसऱ्या कार्यानं मोजित नसतो. भक्तीची आमापे मोजितो अनंताने, इतरांनी तत्वता न मोजवे. मग किती कुंटल सोनं दिल्यावर राजेभाऊ तुमचे होते? नाहीत होणार. एक दिवस तरी फुटते, एक दिवस तरी फुटते. ऐका ना मायबाप, ज्या भक्तासाठी जन्म घेतला त्या भक्तांनी काय कार्य केलं असेल? हो, काय कार्य केलं असेल? ज्या दैत्य कुळामध्ये देवाचं नाव घेतल्यावर निस्ता फासाव चढावं लागत होतं, त्या दैत्य कुळात देवाचं नाव घेणं त्यानंच चालू केलं. कोण कोण होते? हो, आज अवतार झाला नरसिंह भगवंताचा. आणि अवतार कशामुळे झाला हो नरसिंह भगवंताचा? ऐका ना मायबाप, अवतार देवाचा होतो ना ज्या दिवशी देवाचा जे सखा म्हणतात ना, त्या सख्याला ज्या दिवशी त्रास झाला ना, त्या दिवशी देवाला सहनच होत नाही. त्या दिवशी देवाला सहनच होत नाही. देवाला हा कहे गजन गजराज, गजराज, ती कहे लक्ष्मी, ती कहे लक्ष्मी. इतका सुद्धा वेळ लागू देत नाही हो देव, इतका सुद्धा वेळ लागू देत नाही. माझ्या भक्ताला जर काटा मोडला ना, तर देव धावत येतो, देव धावत येतो. अहो का देव धावत येत असं? त्या भक्ताची भक्ती तशी पाहिजे. भक्ती पाहिजे शिरजोर. कशी पाहिजे भक्ती? शिरजोर पाहिजे. शिरजोर म्हणजे देवाला सुद्धा म्हणता येते. म्हणून आज जगद्गुरु तुकोबाराय सांगते देवाला, देवा भक्ती आम्ही केली, दुसरी करीत असते त्याच्यात नवल नाही म्हणजे, पण आम्ही केली. आम्ही भक्ती केल्यावर तुला भक्तीचं ऋण म्हणून काय मागितलं सांग? देवाला काय म्हणते तुकाराम महाराज? तुला काय मागितलं सांग? फक्त भक्तीच केली ना रे देवा, फक्त भक्तीच केली, फक्त भक्ती केली. आणि भक्ती करीत असताना आम्ही त्याचा फायदा काहीच पाहितला नाही रे. आम्हाला 2 मजली घर भेटन, आम्हाला एक 4 व्हीलर भेटल, किंवा आम्ही सुखी होतो, नाही मागितलं रे आम्ही. अरे आम्हाला लेकरूही नाही झालं तर आम्ही तुला मागितलं नाही रे देवा. 900 कन्यापुत्र होत, आम्हीच सांगायलो लोकांना आम्ही तुला मागावं नाही देवा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणते, देवा काय मागितलं सांग? न मिळो खावया न वाढो संतान, परिहा नारायण कृपा कर, परिहा नारायण कृपा कर, परिहा नारायण परिहा नारायण कृपा करी. देवा तू कृपा करतोस रे, परंतु तुझी भक्ती तशी करावी लागते. आणि माझ्या प्रल्हादाने भक्ती तशी केली. प्रल्हादाने भक्ती करीत असताना काय झालं बाबा? याला वरची आवाज वाढीत बघ, विठाला विठाला
काय चालू होतो राजभाऊ? म्हणा कीर्तन. न मिळो खावया न वाढो संता, मागत नाही देवा आम्ही तुम्हाला. हा ती हे त्रिभुवनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही काय मागावं तुला? आम्ही भक्तीचं, फक्त भक्तीचा प्रचार करण्यासाठी जन्मलोत. का? भक्तीचा प्रचार करण्यासाठी जन्मलोत. मग आम्हाला केवढंही संकट येऊ दे, जरी हे आकाश वडपरोपाय ब्रह्मघोळ भंगाच आहे, सगळं पाठ आहे. पण इतकंही झालं तर देवा, त्या भक्त प्रल्हादाने तुझी सेवा केली आणि त्याला का उद्धाराला जात नाहीस? गळ्याला येईपर्यंत देव बघत असते. मायबाप, गळ्याला येईपर्यंत देव बघत असते. बाबा, माझे वडील कीर्तनात आहेत, माहीत आहे, इथपर्यंत येईपर्यंत मी त्याला म्हणलोच नाही देवाला. आलं इथपर्यंत, मग देवावरला विश्वास कमी व्हायला गेला. आम्ही भक्तपात्रतेला पुरत नाहीत का? ज्या दिवशी खरं कळालं त्या दिवशी कळालं, अरे हे तर खरंच असते. सृष्टी इति सरती, हा संसार हे सरतच असलेला असतो. हे कोणासाठी थांबत नसतो. आणि कोणी थांबविण्याचा प्रयत्न केला तर तळ हातानं सूर्य झाकत आहे का? झाकत नसते. त्या भक्त प्रल्हादाला रोखायचे प्रयत्न केले, रोखले का? नाही रोखले. रोखीत असताना काय संकट आले हो, किती संकट आले बाबा. अग्नी जाळे तरी नजळे प्रल्हाद, हृदय गोविंद म्हणून या. बाबा, हृदयात ज्याच्या गोविंद आहे ना, त्याला कड्यावरही लोटून द्या हो, मरत नाही. भक्तीचं वैभव इतकं खास आहे. भक्ती करीत असताना कधी गरिबी येईन, कधी श्रीमंती येईन, कधी मुलगा व्हायचा नाही, कधी मुलगी व्हायची नाही, कधी वांज म्हणते लोक. अरे पण त्या देवाने एकदा का तुम्हाला जवळ घेतलं ना, तसं भक्त प्रल्हादाला आमच्या संत वाङ्मयात मान्यता होती हो, संत वाङ्मयात मान्यता होती. आणि संतानं ज्या वेळेस हातात धरलं, पाळी पंढरीला, पाळी पंढरीला लळा कोण पाळीत असते हो? श्याम महाराज. भगवंत पाळीत असते, भगवंत. ऐका ना, हे येडेगावचे श्याम महाराज आहेत, आमचे प्रद्युम्न महाराज आहेत, आमचे राहुल भाऊ आहेत, बाबा आहेत. बाबा, आपला लळा कोण पाळीत आहे हो? राजभाऊ, आपला लळा कोण पाळीत आहे हो? कोण आपल्याला संध्याकाळी 12 वाजता 2 वाजता 1 वाजता गाडी येत असताना कोण आहे हो आपल्याला? गारा पडल्या संध्याकाळी 2 वाजता तर कोण आहे आम्हाला राखायला? कोण आहे? राहुल भाऊ, कृष्णा भाऊ, कोण आहे आपल्याला राखायला? नाही ना. आता इडेगावचे माझ्या प्रेमाचे मंडळी आले, चेअरमन, आमच्या सूर्यभान महाराजाचे साडू, ही मंडळी आलेली आहे. विचारा हो, काही कवच आणले का हो तुम्ही सोबत येताना? आता श्याम महाराजाचं जीवन जर पाहायला गेलात तर सुंदर जीवन होतं, तसा काही माणूस वेगळा नव्हता. एकदा आम्ही ज्याला प्रेमानं माय म्हणतो ना,
ते ज्ञानेश्वर माऊली महाराज मुडेकर हातात धरलं, झालं का सोनं? झालं का नाही? काय झालं हो? करोनाच्या आधीपासून तुम्ही भजन करीत होतात का? भजनही नव्हतं, पण आज महाराज म्हणालेत, महाराज धरिती जे हाती संत कृपावंत आणि पाळी पंढरीनाथ लढा त्याचा. बाबा आपला लढा कोण पुरवित हो? हो, हरी माझा समर्थ. अरे ज्या दिवशी हरी माझा समर्थ आहे ना, समर्थ तो माझा बाप. काय प्रद्युम्न महाराज? समर्थ तो माझा बाप. हे माझ्या डोक्यातलं आहे का? नाही ना हो. समर्थ बाप असल्यावर काय गरज आहे कोणाची? काय गरज आहे कोणाची? म्हणून भक्त प्रल्हादाला माहित होतं, एकदा का काहीही केलं तर वाचविणारा कोण आहे? सांगा ना. भक्त प्रल्हादालाच वाचवायचं होतं का हो? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी सवारी. भक्तालाच पायापाशी ठेवतो का? ज्या दिवशी भक्ताला भक्तीची गरवी झाली ना, गुरमी आली ना, मग ती गुरमी उतरीत येते. हिरण्यकश्यप कोण होता हो? दुर्जन होता, दुर्जन. भक्त प्रल्हादाचा वडील होता. कयाधू मातेला संतान झालेल्या कयाधू मातेनं गर्भात देवाची पूजा करी जाव हो, आणि ती आला की भेजाव पाळी पंढरीनाथ लढा त्याचा. ती मूर्ती माहेरातून आणलेली कयाधू मातेनं अशी बघावी आणि ढसा ढसा रडावं. मी तुला हारही घालू शकत नाही आणि मी तुला अंघोळही घालू शकत नाही, पण मिरेलाला देवा ऐक ना रे, एक दिवस तरी हे साम्राज्य संपव ना. मागावं मागा, कोणालाही माग जाऊ नये. आमच्यासारख्याला मागं जाऊ का? तर रोजही संध्याकाळी 12 वाजता खिशे कापून यालोत लोकांचे. आमच्या जो आहे तुमचं गेलं. कधी पाऊस आहे आमच्यापाशी आहे म्हणजे त्याच्यातले आम्ही नाहीत हो, आम्ही त्याच्यातले नाहीत. बाबा तुम्ही मागच्या वेळेस मला नारळ दिलं, काय म्हणलं हो? असं घ्याचं असं जायचं. परमार्थ म्हणत असतात, भक्ती म्हणत असतात. भक्ती किती देता म्हणल्यावर भक्ती होती का? माझ्या मारुतराव महाराजांना म्हण जाव, किती दळता? लाथ हाणली होती पैशाला. अशा किती होते ते पैसे? आज पाथरी तालुक्यात माणूस आहे ते, आणि माझं बोलणं झालंय त्याच्यासोबत. परभणी जिल्ह्यात एकच महात्मा झाला म्हणले पैशाला लाथ हाणणारा. लक्ष्मी म्हणले नाहीत, त्या सुटकेशीला लाथ हाणली म्हणले. लक्ष्मीला हाणायची गरज नाही, आणि लक्ष्मीला हाणली तर हाणली म्हणले. लक्ष्मीला का लक्ष्मीचा मालक आमच्यापाशी आहे म्हणले. पाळी पंढरीनाथ लढा त्याचा. ते मालक आमच्यापाशी असल्यावर लक्ष्मीची आम्हाला काय गरज आहे? आम्ही बाबाला सांगतो, बाबा आम्हाला कमी पडले धाडा. बाबा धाडीत येत. म्हणून माय बाप एकच त्या भक्त प्रल्हादाचं चरित्र जर पाहत असताना टाइम कमी पडेल. माझे 7 जन्म जरी मी घेतले तर माझ्याच्यानं ते चरित्र पूर्ण व्हायचं नाही, पूर्ण व्हायचं नाही. कयाधू मातेनं देवाला मागावं, आणि देवाला मागितल्यावर पूर्ण अपेक्षा होत असतात. सांगा ना. काल तुम्हाला सगळ्याला माहित आहे, राजेभाऊ लोक म्हणत असतात उद्या तारीख वाढण्यासाठी त्याचं नाव जास्त घेतलं. मला गरज नाही तारखेची, बोलू नका मला. माझ्या घरी भजन करतो मी, आणि नाही इथं उभं राहिलो तर तिकडे मी. त्याला माहित आहे इथं नाही चाललं तर तिथं आहेच, तिथं नाही चाललं तर घरी भजन करायचं. पण हात पसरीची धिगा त्याची, असं जगायचं. जगत असतात. आता उगाच पदवी लावायलेत लोक, म्हणायला लावली ती पदवी. उगं काहीतरी चडीला ठिगळ लावल्यासारख्या पदव्या आहेत त्या पदव्या लावून घे जाऊ नये. पदव्या लावून घेतल्यावर परमार्थ होत नसतंय. परमार्थ होत नसतंय. मग परमार्थ करायचा त्यानं भक्ती करावी. भक्ती करीत असताना काय करी जाव? भक्ती करीत असताना देवाला मागे जावं, कोणालाच मागू नये. त्या कयाधू मातेनं फक्त देवाला मागितलं आणि त्या कयाधू मातेचं पूर्ण केलं. पूर्ण केल्यावर आज आपण लोक इतके जमलो तिथं. बाबा आपण इतके लोक जमलो तिथं कशासाठी जमलो? आपल्याला कामं नाहीत? कामं नाही का? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात कामं नाही म्हणून आम्ही फिरायलोत का? कामं तर आहेत आम्हाला भरपूर, पण आम्हाला या भक्तीची आवड आहे. आवड म्हणून त्या दिवशी भक्ती करताना महाराज
आवड म्हणून ज्या दिवशी भक्ती करताना त्या दिवशी सोन्यापेक्षा सोने पे सुगाना म्हणतात ना, सुहाना, तसा माणसाचा सुगंध येत असतो. नाहीतर या माणसाचं काय आहे म्हणले, काहीच खरं नाही, काहीच खरं नाही या माणसाचं. ग्रास गिडी सत्ता हाती नाही तरी इतका माणूस ओरड्यासारखा करीत आहे. अरे सांगा, आज जे कार्यक्रम करते ते आयोजक खरंच त्या देवानं कृपा केली, वापस आले, मग त्याला आनंद वाटला कार्यक्रम करावा. छोटा मोठा करीतच होते ते, पण आनंद वाटला की बाबा बरे वेळ झाले आजवरी, नाही पडलो मृत्यूच्या हारी, वाचून आलो येथे वरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. हे काय आहे हो? भक्ती आहे. उरले ते हरी तुम्हा समर्पण म्हणजे काय आहे? भक्ती. आणि भक्तीचाच माणूस म्हणू शकतो. ती कैया धुमाता म्हणली, देवा आता तुझ्या हातात. आता कोणाच्या हातात? तुझ्या हातात. पण कैया धुमातेला म्हणायचं होतं माझ्या पतीचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. लेकरू भजन करायले, मी म्हणत नाही हे कराजे भाऊ, एखाद्या कुळात एखाद्यावर जरी भजन केलं आणि एकाने नाही केल्या, त्याचा बुडे ताफा भवन जे हे कुळी नाही, हे वैष्णव ज्याचा बुडे ताफा भवन. मग बघा भाऊ तुम्ही तुमचं वैष्णव व्हायचंय का नाही व्हायचं? वैष्णव झाल्यावर बघा ना, संत चरित्र पाहत असताना नामदेवरायाला वैष्णव झाल्यावर किती कठीण परिस्थिती गेली हो. आमच्यासारखे इस्त्रीचे कपडे होते का नामदेवरायाला? नव्हते ना. नामदेवराया वाळवंटात कीर्तन करीत होते. सुंबाचा करदोडा रक्ताची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी काय राजे भाऊ, खरंच नव्हत्या बाबा. मी काय तुम्हाला उग या गादीवर खोटं बोलो ना. आम्हाला एकच भोंग्यान कुठं तरी ते साऊंड लावलेला, आणि ते बी साऊंड एवढाले मोठाले नव्हती. ह्या साऊंड एवढालेच साऊंड, पण ते आमचे मोठे दिसायचे आम्हाला. आणि भजन व्हायचं. आणि रात्रभराच्या नेमात तर कुठं कुठं सिस्टीमही नसायची आणि कुठं कुठं काहीच नसायचं. मग ते आता आम्हाला याच्यावर जड चालले. म्हणलं तितकं मोकळं असं म्हणताच येईन. याच्यात बांधून म्हणता येते. बांधून भक्तीने घाली सगळी बांधून. 2 तासाचा कीर्तन, 3 तासाचं भजन, 4 तासाची कथा. पण आम्हाला कोणीच बोली ना का. तर येईल 3 तास झालेत का 4 तास झालेत हेच कळलं. आणि कळत नसल्यावर खरंच अवघड आहे. परदुम्न महाराज अवघड आहे. तुम्हाला माहित आहे काका आहेत तुमचे. आता लोक काय म्हणतात, नारायण महाराज येडे झाले, कोणच्या चारी कवाय कुठे म्हणायचे. पण नारायण महाराज जेव्हा भजनात रंगले ना तेव्हा येडच होत असते ना, तेव्हा येडच होत असते. आणि काही अजून मागणं मागितलं ना ते येडं होऊनच मागितलं, उगं मागितलं नाही. मागणं मागित असताना सांगितलं, देवा आता ते दैत्य आहे ना, पण त्याची ही इच्छा तुम्हाला पूर्ण करायची. तुम्ही माझे आणि ते माझं कुंकू आहे, ते माझं कुंकू आहे. मग माझ्या प्रल्हादाच्या नावाला बट्टा लागू नये देवा. बाप मारला आणि भजन करायला हे बट्टा लागन. देव त्याचा झाला, मुख्यमंत्री त्याचा झाला, म्हणून पोराला मारून टाकलं आणि आता कीर्तन करायला. बाप मारला आता भजन करायला. काय वशिल्यानं त्यानं बापाला मारून टाकलं, आता मोकळा झालाय, राज्य भेटलंय त्याला, आता का भजनच करीन ना ते. असं होईल माझ्या प्रल्हादाचा गौरव पुन्हा कमी होईल देवा. कैयादू मातीच्या भक्तीला प्रसन्न होऊन देवानं म्हणावं, माग तुला काय पाहिजे. मला माझ्या नवऱ्याचाही उद्धार पाहिजे. मग नवऱ्याचं वरदान मागू दे म्हणले. त्यानं काय मागायचे, त्यानं मागितलं. कसं मागितलं हो. दिवसा नको, रात्री नको, मग कवा सायंकाळी तर नकोच म्हणले. दिवे लावायची वेळ असते. मग सायंकाळ होऊ दिली, दिवे लावू दिले, आणि मग काय झाले हो.
नरसिंह भगवंताचा अवतार झाला. खांबावरी लात मारिता दुर्जनी, हा त्या खांबामधून नरसिंह भगवंत जन्मले. आणि जन्मल्यावर काय झालं हो, जन्मल्या पहिला ठोकाच त्याच्यावर दिला. कोणावर दिला? हिरण्यकश्यप. त्याच्या राज्यात काय ब्रीद होतं, नाव न घेऊ दे देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यप. असं भजन करायचं जमतच नव्हतं. आणि त्या प्रल्हादानं भजन केलं हो. तितका त्रास असून सुद्धा प्रल्हादानं भजन केलं. आणि भजनच केलं नाही, ज्या गुरुकुलात टाकलं ते गुरुकुल सुद्धा भजनाला ढवळील. प्रल्हादासी पिता करी तुझा असं भजन कर्ज. प्रल्हादाशी पिता करीतो जाचणी, प्रल्हादाशी पिता करीतो जाचणी, परितो स्मरे मनी नारायण 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 नारायण. प्रल्हादाशी आता कानाला खरं सांगा, 4 दिवस बाद मरत आहे, 4 दिवसाला बाद मरत आहे कोरोजन. त्या औषधाने किती दिवसाला उशिरा मरत आहे दादा, कवा लेट मरत आहे. पण काही ते यमवन निघालतं, यमवन मालकाला सुद्धा त्रास आणि त्या आळ्याला सुद्धा त्रास. लगेच खाली पडत होते त्याच्यात काय होतं, लगेच खाली पडलेल्या अंड्यातल्या आळ्या मरत नव्हत्या. पण याच्यात काय होतं, जाळीमुळी सगट मरत होतं. पण याचं कोणालाच आवडत नव्हतं. जाळीमुळीचं ते फेल निघाले म्हणले औषध. आता यमवन चांगलं आले, तसं आता यमवन आवडायले लोकायला, कोरोजन कोणालाच आवडत. म्हणून यमवनवाल्यानं कोरोजनकडे येऊ नये आणि कोरोजनवाल्याने यमवनकडे जायचे प्रयत्न करू नये. हाय त्या स्थितीत चलावी. ती भक्ती देवाला आवडती, ना आवडू द्या लोकायला आवडायचा परमार्थच केला ना पाहिजे. आपल्या मनानं परमार्थ कर जावं, आपल्या मनानं समाधान मानी जावं. आपल्या मनाला ज्या दिवशी समाधान वाटन ना त्या दिवशी परमार्थच खरा आहे. मग लोक म्हणतात भक्तालाच देव राखीत आहे, दुर्जनाला राखीत नाही का हो? का मग हिरण्यकश्यपाचा उद्धार केला देवानं? तुझे अवतारे जाणू स्वतंत्र, हो देतान मनसी पात्रा पात्र, देतानी न मनशी पात्रा पात्र, परी कैवल्य ऐसे पवित्र जे वैरी आहे दिदली. ती वैरी आहे दिली. पण इथं साधूचा महिमा असा आहे. आणि पुन्हा इथं देवात माऊली काय म्हणायलेत, एका ठिकाणी माऊलीनं हातात टेकिलेत, म्हणले मला माहित नाही कडे
क्षीर सिंधूची या पैलतिरी. काय झालं म्हणले? क्षीर सिंधूची या पहिलतिरी. शक्तीची आकर्ण शक्तीची या कर्ण कोहरी. नेनो कै त्रिपुरारी सांगितली. त्रिपुरारी सांगितले नेनू काय माऊलीला हात टेकविले. महादेवाला जमलं का हो? शोभलं का हे? शोभलं का? माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी मंत्र सांगितला, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. पण महादेवानं काय केलं? संकोचित वृत्ती दाखविली देवाची. साधूचं वैभव बघा आणि देवाचं वैभव बघा. महादेवानं सांगितलं, इथं सांगितल्यावर सगळेच हुशार होतील आणि सगळेच महादेवा झाले, मग कसं हो? आणि आमचे तुकाराम महाराज म्हणले, हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. अरे तुम्ही तुका म्हणे तुम्ही याची वाटे चला. तुम्ही ह्या वाटेनं जर चाललात ना, देव भेटते. भरोशानं पांडुरंग तुम्हाला भेटन म्हणले. तुम्ही कोणा वाटेनं चला? या वाटेनं चला. आणि भक्तीची वाट इतकी सोपी आहे. भक्ती करीत असताना काहीच लागत नाही हो, फक्त भाव लागत आहे, भाव. आणि देवा कारणे भाव तस्मा. मग जास्त काय द्यायची गरज आहे देवाला? थोडासा भाव दिला ना, भाव बळे आकडे रविनाकडे आणि करदडी आवडे तैसा हरी. पण भावानं भजन करावं आणि भक्ती करीत असताना भावाने भक्ती करावी. भावानं म्हणल्यावर लोक म्हणतात मनात ना इकडं काही नाही केलं तर जमतंय, पण मनाच्या भावानं भजन करावं. तसं जमत नाही. तसं भक्ती फक्त आपण करावं, भावानं भक्ती करायची नाही. भाव वाढून भक्ती केल्यावर मोठा होत असते काय? भक्ती कशी कराव? भाव शुद्ध ठेवून भक्ती कराव. भाव वाढून भक्ती केल्यानं देव जवळ येत नसते. देव येते किंवा जवळ. देवाचं नाव निजल्याने गाता नारायण. निजल्या जरी गायलं तर देव पावत असतो, पावत असतो. मला ते म्हणायचं नाही रे बा. तुम्ही म्हणता याला आणूच नको म्हणत आता तुम्हाला, नाही आणलं तरी काही गरज नाही. तुम्ही काय म्हणता राजे भाऊ? आता हे तर मला हक्काचा माणूस आहे, काही म्हणलं आमचं जमत आहे आणि त्या माणसानं काही म्हणलं तर जमते. पण हे माणूस जरा क्षेत्र बदलीत आहे तवास तवास. विचारा मी काय खोटं बोल ना का? आधी बुवा मृदंग्या होता, तुम्ही कोणीच नव्हता तवा. मृदंग सम्राट म्हणलं की राजभाऊ म्हणा जाऊ. आता मृदंग भीष्मातले कुठं आले? ते गायकात आले. ते म्हणले भाऊ इकडे खुबे दुखायले तर लोक काय बघणार. खाली बसल्यावर काय बघते ना, इकडं उभं राहिल्या म्हणले असं वरी हात केला समाज बी बघता येईल म्हणजे मग पाकिटातही वाढ होती. मी म्हणलो बरं आहे, बरं जाऊ द्या. विनोद सांगायचे नाहीत. विनोद सांगितल्यावर विनोदच करीत असतात आणि त्याचा विनोदच होत असते. विनोद सांगणाराचा ज्याचा विनोद करून घ्यायचा आहे त्याने विनोद सांगत. विनोद असे इकडून तिकडून आणायची गरज नाही हो, जागेवर विनोद तयार होत असते. आणि विनोद केशरी होऊन गेले. बाबा महाराज इंगळे विनोद केशरी होऊन गेले. पण देवा ज्या दिवशी तुम्ही कयाधूचं पूर्ण केलं ना मागणं, तसं कयाधूचं जसं मागणं पूर्ण केलं ना, आमची ही इच्छा तशीच आहे देवा. आमचं ही मागणं तसंच पूर्ण व्हावं. आमचं मागणं पूर्ण होत असताना आमची भक्ती पाहून घे देवा. भक्ती अशी वाजून घे, कणकण वाजून घे. भक्ती जर आमची खरी असेल तर आमच्या जीवाला भेव वाटायचं नाही. काय म्हणले? भक्ती ज्याची खरी आहे त्याच्या जीवाला भेव नसते आणि भक्ती ज्याची खोटी आहे त्याला भेव असते. मी तरण का न तरण. असे भक्ती खऱ्यावाले आजही आपल्या परिसरात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या शेजारी होऊन गेले. राघोजी आपाची घोंगडी पाण्या गोदावरीतून पलीकडे जायचा राघोजी आपण. मग हे कोण दुसरे आहेत का? काय होतं? फक्त भक्ती होती. प्रल्हादाला जसं वरदान दिलं पूर्ण केलं, तसं राघोजी आपाला वरदान दिलेलं पूर्ण केलं नाही. मोतीराम महाराजाचं वाक्य पूर्ण केलं. दोई ठाई तुका नाही पडू देत चुका, तसं मोतीराम महाराजानं 2 जागेवर कीर्तन केलं. दोन्ही जागेवर कीर्तन. आणि ते दोन्ही जागेवरले लोकांना सांगितलं. महाराजानं तर सांगितलं बी. तुमच्यात होते का? काय लबाड बोलायला? आमच्यातही होते. आमच्यात बी होते. मग हे दोघं एका जाग्यावर आल्यावर म्हणजे खरंच आमच्याकडे होते तिकडे. मग त्या दिवशी कळालं मोतीराम महाराजाचं काय शिल्लक ठेवलं? काहीच नाही. गोदावरी मातेनं सगळं नेलं.
तसं साधू एकदा झाले. अहो आमचं काय होईन याचं खरंच काय वाटायले हो, नवल वाटायले एखाद्या बाबा मला ह्या गादीवर खोटं बोलत नाही मी, एखाद्या मला माझंच जीवनावर दुःख होते आणि माझ्या डोळ्यातून अश्रू गळते. एकदा होतंय तसं. का होतं असं तर एका दिवशी जर विचार केला ना श्याम महाराज, त्या दिवशी वाटत आहे खरंच आम्ही लोकायला फसवायलो, आम्ही लोकायला फसवायलो. दुःख होतंय दुःख. का दुःख होत असेल? अरे ज्या मोतीराम महाराजाच्या रुमालाची जर समाधी होत असेल तर आमचं काय वा हाताला येईन आणि आमचं कशावर आम्ही जगू शकतो? आमचं काही कोणी नेणार नाही. सांगा ना, जीवनामध्ये बाबाची गादी घेते का कोणी? बाबाची गादी घेत नसते. बाबाची गादी घेत नाही, बाबाची उशी घेत नाही, बाबाचा पटका घेत नाही, बाबाचं धोतर घेत नाही. कुठं? ते वासुदेवाला वसायाला सगळं. बाबाची 25 एकराची काळीची. सांगा ना हो, 25 एकराची काळीची बाबाच्या पोरायला मग त्याने किती का शिष्याचे झाकणं फोडू नये. खरं घ्या मायबाप, खरं घ्या. माझा अधिकार नाही, पण ज्या गुरुच्या सान्निध्यात राहिलो ना मी, तेच अहो जैन दिलं का तेच असं निक्का समाजात दे जाऊ. आणि प्युअर दुधाला आज नाही तर उद्या भाव येतच असते, आज नाही तर उद्या भाव येतच असते. पण 4 लोक जगत येत त्याच्यात. पाणी टाकल्यावर कुठलं पाणी हे हो, कुठलं पाणी हे. आणि ते पाणी टाकल्यावर जर एखाद्याचा घात झाला तर पाप किती लागावं असं एखाद्यावर लढू येते बाबा. विचार जर केला ना, अंतकरण भरून येते, अंतकरण भरून येते. वाटत आहे आम्ही जे करायलोत ना हे खरंच आम्ही आमच्यासाठी करायलोत का देवासाठी करायलोत हेच कळलं. आणि देवासाठी करायचं असलं तर देवाला वरचं दाखवायचीच गरज नाही. वाघबी वंगळ पोटासाठी, तिळे टोपी माळ देवाचे गबाळ, हे आम्ही कशासाठी? पोटासाठी. पण त्या भक्त प्रल्हादानं जे केलं ना ते देवासाठी केलं. अरे ज्या क्रोधित झालेल्या नरसिंह अवतारातल्या देवाला दुसऱ्याची ताकद झाली नाही जवळ जायची. जसं बाबा गेल्यावर धनाच्या लोभानं का होईनं जवळ जाते, तसं उद्धाराच्या लोभानं का होईनं जवळ जावं. आणि उद्धाराच्या लोभानं जवळ गेले की उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवक. कोणाच्या? त्याच्या सेवकाला उद्धाराचा संदेह करायची गरज नाही, संकल्पना करायची गरज नाही. ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा, त्याचा भय काय जीवा, त्याचा भय काय जीवा. ज्याची खरी सेवा त्याचा भय असं परमान सब कोणच्या अबू खाल्ल्यासारखं दिल्यावर काय? कीर्तनकाराला बी भेव नाही, आणि ज्याची खरी सेवा आहे त्याला बी भेव नाही, त्याची खरी सेवा आहे. झपकून परमान दिलं त्याने. काय म्हणले? ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. लौकिका पुराती नोहे माझी सेवा, अनन्य केशवा दासगुरुंगा, अनन्य केशवा. लौकिका पुराती नोहे माझी सेवा, अनन्य केशवा. तुकाराम महाराज म्हणालेत मायबाप, मी म्हणीन झाडगावचा अमोल म्हणीन. का? लौकिकापुरती आमची सेवाच नाही आणि लौकिकापुरती घेऊ बी नको. तुका म्हणे नको वर देवा, घ्यावी माझी सेवा. भाव शुद्ध सेवा घे देवा आमची. सगळेच परमानं सांगायले तर एखादा आपलं बी त्याच्यात उतराव, आणि आपलं उतरणं गेलं मग कशाला कीर्तन करायचं. मग तुकाराम महाराजांना म्हणलेत, आता मला तर गाथान ग्रंथ वाचताच येत नाही,
पाहुणी या ग्रंथ करावे कीर्तन. पण हे ऐकल्याला जे आहे का तेच मेमरीत आणि काही फिरत. हे ऐकलेलं आहे, हे जे बोलायलो हे ऐकलेलं. पण बोलत असताना तुम्हीही कीर्तन करता, कीर्तन करीत असताना चौभास अभंगाच्या बाजूने फिरायचं, गरज नाही बाकी काय करायची. उगाच उचापत अवघड परमार्थ नाहीच, पण ते करून दाखवायचं ततक्किम करून. काय गरज आहे ते करायची. ते मर्दंग आहे ना वाजवा, ते बोल आहे मर्दंग्याचं, ते महाराजाचा बोल आहे का? अरे सोपं आहे, सोपे वर्मा आम्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन चाला. आणि एवढा मार्ग जर नाचायचा आम्हाला सोपा सांगितला असन, आम्ही इथं नाचायचं सोडून दुसरीकडे नाचायलो. मग इथं नाचल्यावर त्या भक्तीचा फायदा आहे, त्या भक्तीची काही नुकसान नाही. आणि देवाला म्हणजाव माझी सेवा थोडकी घे बापा, पण चांगली घे. चांगली घेतल्यावर निक थोडे परीनी रे, निक पाहिजे म्हणजे थोडं परी. घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध, तुका म्हणे नको वरपंग देवा. आणि वरपंग केलेलं देवाला एक दिसत असते. का दिसत आहे तर ज्या माणसाच्या अंतकरणामध्ये हिऱ्याची ओळख असली की तो हिरा ओळखितो, परीस ओळखितो. हा तसा आमचा देव काय येडा आहे काय? वरची भक्ती देवाला घेतही नाही, देवाला आवडतही नाही. देव कोणची गोडी घेताय हो? देव का साखरेची गोडी खाला रिकामा आहे काय? साखरेची गोडी मुंग्या आहे मुंगळे आहे घ्यावा. देव कशाची गोडी घेते? अंतकरणातली गोडी. याच्या अंतरात काय भाव आहे? अंतरात जे भाव आहे ते देवाला आवडतो. अंतरीची घेतो गोडी. वरी पोटी एक भाव
वरी तेची कोटी एक भाव वरी तेची कोटी एक भाव वरी तेची कोटी एक भाव विधाती स्वामी सेवेचा वरी तेची कोटी एक भाव एक भाव एक भाव एक विधाती स्वामी सेवेचा वरी तेची कोटी एक भाव वरी तेची पोटी एक भाव मला हे पाहिजे होत का जे वरी आहे ते पोटात जे पोटात आहे ते वरी ते कसं असावं परा पश्चिमा मध्यमा आणि वैखरी ह्या वाणीमध्ये लटकी येते का एखादी देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला देव भाव कसाही असू द्या कसाही असू द्या पण देव भावाचा भुकेला आहे कोणत्या भावाचा हवो कोण्याही भावाचा नाही जे वरचा भाव आहे त्या वरच्या भावाचा नाही जो अंतकरणातला भाव आहे त्या भावाचा देव भुकेला आहे मग वरच्या भावाचा भुकेला असल्यावर देव पुंडलिकानं उभा केला तसा उभा राहिला असता का परमान कोणीही दिलं द्याचा परमान देणं काहीच नाही असं मला उडी टाकून परमान सवय उडी टाकून आपण हाताच्या लई पलीकडे गेल्या मग कसं घ्यावं म्हणून आमच्या मनात महाराजानं दिलं परमान देव भावाचा भुकेला देव भावाचा आहे भुकेला पण त्या भावाला कसा पाहिजे शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला भाव शुद्ध पाहिजे आणि शुद्ध भावाने भक्ती केली ना देव आपलासा होत असतो आणि देव आपलासा एकदा होण्यासाठी भक्ती करायची भक्ती ती केली आम्ही भक्ती करायलो ती कशासाठी करायलो ती हे सुद्धा कळालं पाहिजे आणि भक्ती जर कळाली नाही कशासाठी करायलो तर मग काय म्हणले शेती पेरून सुद्धा हरणानं खाल्ली आणि राहिलेली त्या काय ते रोही त्या रोहीनं खाल्ली मग काय उपयोगाची आहे म्हणले भक्ती करीत असताना जशी शेती पेरून आपण पुण्य झाकीत शेती झाकीत जातो रासन करीत जातो तशी पुण्य भक्ती करीत असताना भक्ती झाकीत जाव आणि केलेलं पुण्य कोणाला समजावं नाही आम्ही हे केलं आम्ही ते केलं म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात किंवा भक्ती तुम्हाला करायची पण कशासाठी भक्ती आम्ही केली भक्ती आम्ही
आम्ही केली भक्ती आम्ही केली सांडोनी बोलते आम्ही केली अभंगाचं पहिले चरण झाले. आता राहिले 2 चरण. तुम्ही म्हणता 2 चरण राहिले बापू, पहिल्या चरणावर घंटा घातलास, काय बोललास तू, तुला मिळ नाही. आणि जर तू 2 घंटे कीर्तन करशील तर आम्ही आमचे टहाळे टेकून निघालो. ते तिकूनच दाखवले असं टहाळ मी टेकतो. बाल सखा म्हणल्यावर त्याचं जरा वैभव वेगळं असते, काही करू शकते ते माणूस. मायबाप श्रीमंत योगी जगद्गुरु तुकोबार आहे. तुकोबार आहे सांगते भक्ती आम्ही केली, तुम्हाला करायची ना. तुम्हाला सुख वाटणं ना, सुखासाठी तळमळ करायलात ना, सुखासाठी तळमळ करायची गरज नाही. भक्ती करा. आणि भक्ती कशी करा? अंतकरणाची भक्ती करा. अंतरीची देवगोडी घेत असते, दुसरी घेत नसते. हो, आमच्या देवाला किती कुंटल सोनं दिल्यावर देव तुमचा होईल? नाही होणार ना. अंबानी सारख्याने देवाला अवताव ठुलं असतं. अंबानी सारख्यानं देवाला अवताव ठुलं असतं. सोन्यावर जर देव भेटला असता तर. आणि हे चालू आहे, हे चालू असल्यावर काही बोल जाऊ नये. आणि ज्याची हिंमत आहे त्यानंच बोल जाऊ, कोणाही बोल जाऊ. सांगा ना, पैशानं जर देव भेटत असला तर मी साला उठला असता, बाबानं साला उठला असता. पैशाने भेटते का देव? संत तुकडोदास महाराज म्हणतात, बघा राजे भाऊ काय म्हणतात, देव आशाने भेटायचा नाही, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. मन नाही बावन देव आशाने भेटायचा नाही रे. देव आता बाबाची मान दिंडी बघा, हे धुळर काहीच वाटत नाही. हे बरं वाटायले हो. विनोदाची कथा गोडला.
देवाचे चरित्र ना आवडे सर्वता, विनोदाची कथा गोड लागली. म्हणून भक्ती कशासाठी करतय माणूस? सुख होण्यासाठी भक्ती करीत असते. सुख जर पाहिजे असेल तर देवापाशी सुख आहे, दुसऱ्यापाशी सुख नाही. असा सुखी दुसरा कोणीच नाही म्हणली. आमच्या पंढरीश पांडुरंगासारखा सुखी दुसरा कोणी नाही. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा? सांगा तुम्हाला माहित असलं. माझ्या पांडुरंगासारी खातो. मग त्या पांडुरंगाला जर तुम्ही प्रियशी व्हावा वाटत असतान आणि देवानं जर तुम्हाला तुमचं म्हणावं वाटत असेल तर भक्ती करा. सुख होतंय का न होतंय याचा विचार करू नका. सुखच सुख आहे म्हणजे. सुखामा झाले धरितायाचा संग, पावलो हे संग सुखयाचे. आम्ही भक्ती केली, भक्ती करीत असताना भक्ती आम्ही केली, उद्योग सांडला म्हणले. ते उद्योग कोणचा सांडला हो? उद्योग एकच सांडला आम्ही. या उद्योगावरच बोलायचे. उद्योग आम्ही ते सांडला महाराज जे आमच्या अंतकरणात मस्ती होती का ती मस्ती सांडून टाकली. भक्तीला लागलो तर आता मस्ती अंतकरणात आहे, पण मस्ती ती वेगळी आहे. ती मस्ती म्हणजे फक्त पांडुरंगाची. आणि जो पांडुरंगाच्या मस्ती उपजगतो ना तो कधीच मागे येत नसतो. आता बघा ना, आता काही दिवसात वारीचा प्रसंग आलाय डोळ्यापुढी. वारी म्हणले की डोळ्यापुढी येते. वारीच्या प्रसंगाला बघा ना, वाटणं काय कोण्या वनात, कोण्या रानात, कोण्या मशानभूमीत मुक्काम राहतात की तिथं वालुशाया तळून खातात लोक. खात नाहीत? होतंय काय? काहीच होत नाही. का तर तिथं काय? भक्ती आहे, भक्ती. आणि भक्तीनं जर हातात धरलं तर मग ज्ञानाचा गर्व होतय. त्या ज्ञानाचा गर्व टाकून द्यावा लागतो. पुढे भक्तीने धरले भक्ती अशी खडगुळ आहे म्हणले. एकदा जर ती आली तर माग ज्ञान येतंय, वैराग्य येतंय. आणि वैराग्य इतकं सोपं नाही म्हणले पचवायला. वैराग्य इतकं सोपं नाही. नुसतं वैराग्य दाखवायचं असते. बघा एखादा गावातला व्यक्ती गेला मग त्या मशानभूमी पसरूक जाऊस तर लोक म्हणतात नाही रे आपलं काय खरंय, क्या भरोसा है इस जिंदगी, आपलं ही काय खरंय. एक दिवस जाणार आहे, जायचे शरीर जाईल शेणात. तो हा गोपीनाथ कृपा पावेची ना, गोपीनाथ पावेची ना. मायबाप मग त्या देवावर दोष ठेवीत असते माणूस. पण भक्ती ज्या दिवशी खरी आली ना जवळ त्या दिवशी ज्ञान येते. आणि त्या ज्ञानाचा अहंकार झाला तिळभर जरी होय अभिमान, मी ऋतो समान भार देवा. हे टाकून देऊन भक्ती करावी. उद्योग याला म्हणले तुकाराम महाराज. हे उद्योग टाकले ना मग भक्तीचं सुख इतकं सुख होते. सुख माझाले धरिता याचा संग, पळाले उद्योग सांडुनिया देवा. उद्योग सांडले सुख झाला आता तू नाहीस ना. अरे धन इतकं सासवलं देवा. आता या धनात तुझी आठवण विसरली रे देवा. आणि तुझी आठवण विसरली या धनाला काय करायचं. अरे देवा माऊली सांगतात बघा, धन मान बळे ना ठविशी देवान मृत्यू काळी तेव्हा कोण आहे. असा जर विचार करून माणसाने जीवन जगलं ना, देव प्रल्हादासाठी आलता, तुमच्यासाठी सुद्धा येईन आणि माझ्यासाठी सुद्धा येईन. पण स्वच्छ मनाने भक्ती करायची. स्वच्छ मनाने थोडं कमी भजन करा चालतंय. ज्याला भजन येत नसेल त्यानं हरी हरी म्हणा. गाता येईल तेनेची गावेन याला हरी हरी म्हणावे.
त्याला ही भक्ती आहे. नुसतं नाव घेतलं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हे जर नाव घेत राहिलं तरी पुण्यच आहे. भजन करून त्याच्यापेक्षा लेम्या चाल चांगली म्हणली असं म्हणल्यावर सगळंच गेलं. आणि जर तसं न म्हणायचं असता, जर भजनच करायचं असतं. आता माझ्या समोर माझे बंधू आहेत मस्त, श्याम महाराज कीर्तन करायचं आणि बुवा बी कीर्तन करायचं. माझ्या जर चित्तात आलं नाही नाही आपलं कीर्तन यायच्यापेक्षा चांगलंच व्हावं तर गेलं आमचं पाण्यात. आम्हाला कळत नाही गेलं का नाही. तिथं तिथं लेखाजोखा आहे. नाम घेताना तिथं आहेत का मग थांबती लेखनी. नाम घेतात तत्क्षणी चित्री सांडिल्या लेखनी. देवाचं नाव घ्यालात ना तोपर्यंत लेखणी आमच्या बंद आहेत. मग नाव कसं बी घ्या, कसं बी घ्या, बसता बसता घ्या, खाता खाता घ्या. आमच्या जगद्गुरु तुकोबारायाची तर माझी मजा झाली. अनावर वाचन छंद या नामाचा लागलास. बहिर दिशेला बसल्यावर सुद्धा भजनच चालू होतं. पण एका नराधमानं काय केलं, जीभ धरली. जीभ धरल्यावर रोमारोमातून अभंगाच्या महाराजाच्या रोमारोमातून भजन निघालं. रोमारोमातून भजन आमच्या निघन का हो? नाही निघन. आमच्या रोमारोमातून काय निघन हो? आमच्या रोमारोमातून फक्त काय निघन? आमच्या रोमारोमातून फक्त संसाराचं हित निघन. कोणाचं ढेलं कोणीकडे निघाले, कोणाचं कसं घ्यावं लागलं. किती दिल्यावर राजेभोवती आपल्यात येईल आणि तुला काय घ्यायचंय ते वरचं घे, पण आपलं एवढ्यात बसव. आमचे हेच निघन. डिवरी म्हैस डिवको होंड बैल हे आमच्या रोमातून निघन. का फलाने या बाजारातून मी आणलेला बैल लई चांगला होता हे निघन. अहो हे काय काय मी येणार आहे का? येईन का तुमच्या आमच्या का? माझ्या येत नाही तर तुमच्या काय. म्हणून त्याचा वेळच श्याम महाराजांना सांगितलं बघा, त्याचा वेळच वाया गेला नाही म्हणे. शिंक जांभुळी खोकला इतका वेळ वाया. मग सुख काय, सुख नाही तर दुःख होईन का? मग तेच छाती ठोकपणानं सांगायले सुख आमा झाले धरिता याचा संग. पळाली उद्योग सांडून या आणि उद्योग सांडून द्यायला म्हणले नाही, पण आम्ही ज्याची संगत धरली ते जगाचा बाप होता म्हणले. अय तुका मनी बभू सुख झाले जीवा, तुका मनी बभू सुख झाले जीवा, सुख झाले सुख आम्हा झाले धरिता या